कपडे खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्येच। सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, शूटिंग, शर्टिंग, किड्स वेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस। किड्स वेअर, लेडीज वेअर, मेन्स वेअर सह लग्न बस्त्याची खास सोय। नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन। हर्षल कलेक्शन, मेन रोड, श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर, गुंडाबाजी चौक, पलूस। संपर्क 98 90 39 42 14। 13 मे रोजी औदुंबर येथे भक्तनिवास व गोशाळा बांधकामाचे भूमिपूजन व भव्य सत्संग मेळावा। दिंडोरी प्रणित आध्यात्मिक मार्ग हा शास्त्र व विज्ञान यांच्या आधारावर आहे। यामध्ये गेली 74 वर्ष हा मार्ग अभिव्यक्तपणे सुरू आहे। दिवसात 8000हून अधिक केंद्राद्वारे अध्यात्माचे मार्गदर्शन केले जाते। 15 कोटीहून अधिक सेवेकरी या मार्गामध्ये सहभागी झाले आहेत। श्री क्षेत्र औदुंबर येथे 13 मे रोजी होणाऱ्या सत्संग मेळाव्यासाठी 1 ते 1.5 लाख सेवेकरी सहभागी होतील अशी माहिती गुरुमौली चंद्रकांत मोरे यांनी दिली। श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट औदुंबर यांच्या वतीने नियोजित भक्तनिवास व गोशाळा बांधकामाचे भूमिपूजन व भव्य सत्संग मेळावा 13 मे रोजी औदुंबर येथे आयोजित केला आहे। दिंडोरी येथील परमपूज्य सद्गुरू दादासाहेब मोरे मौली यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात सेवेकरांच्या सत्संग मेळाव्यात ते बोलत होते। ते म्हणाले, या मार्गात कुठेही दाढी, जटा, भगवे कपडे थोतांडा नाही आणि पैशाची अपेक्षा नाही। नदीच्या प्रवाहापणे सेवेकरांचे वर्तन असावे। सेवा करताना लाज शरम बाळगू नये। सेवेकरांचे डोके रिकामे असता कामा नये। केवळ जप, गुरुचरित्र पारायण करून चालणार नाही। अध्यात्म हे सक्तीचे व्यासपीठ नाही तर ते भक्तीचे व्यासपीठ आहे। ते म्हणाले, आजकाल उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे। काही मोठमोठे अधिकारी, व्यावसायिक यांच्याकडे पैसा, शिक्षण आहे पण संस्कार नाहीत। त्यामुळे अशा उच्चपदस्थ लोकांचे आईवडील वृद्धाश्रमात दिसतात, मात्र एकाही शेतकऱ्याचे आईवडील वृद्धाश्रमात आजवर दिसले नाहीत, कारण त्यांच्यावर असलेले संस्कार आहेत। त्यामुळे लहान वयातच मुलांवर संस्कार होणे गरजेचे आहे। आपल्या केंद्रावर जास्तीत जास्त लहान मुलांना एकत्र आणून त्यांना ज्ञान द्यावे। बाल संस्कार प्रमाणे विवाह संस्कार कमी पडत आहेत। पूर्वी जन्मतारीख खरी नव्हती, पत्रिका पाहिली जात नव्हती, तरीही विवाह टिकत होते। घटस्फोटाचे नावही नव्हते। आजकाल पत्रिका पाहून मुहूर्तावर लग्न ठरवले जाते, मात्र ती मुहूर्तावर होत नाही। काही लाख रुपये खर्च करून लग्न होतात, लग्ने फार काळ टिकत नाहीत। घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे। यावेळी दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्टचे उपाध्यक्ष अमर पाटील, सचिव धनंजय सूर्यवंशी, सेक्रेटरी अमोल सूर्यवंशी व विश्वस्त पदाधिकारी यांचा गुरुमौली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अयोध्या येथे रांगोळी करणारे सुनील कुंभार यांचा सत्कार झाला। यावेळी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सेवेकरी, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन सचिन लडगे यांनी केले। प्रार्थनेने मेळाव्याची सांगता झाली। आपल्या सगळ्यांना माहित आहे की बरोबर 1 महिन्याने परमपूज्य गुरुमौलींचं आगमन या औदुंबर दत्तभूमीमध्ये होणार आहे। आणि स्वतःहून गुरुमौलींनी मागे सांगितलं की आपण नृसिंहवाडीला अनेक वेळा मेळावे घेतले, पण औदुंबर क्षेत्र राहिलं। आणि योगायोग बघा, या ठिकाणचं संचालक मंडळ, ट्रस्टी, विश्वस्त हे सगळे गुरुपीठावरती आले आणि गुरुमौलींनी 13 मे 2024 सायंकाळी 5 वाजता या भूमीमध्ये मी येतो असा शब्द दिला आणि त्याप्रमाणे